मित्रांनो पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव सोलापूर मुंबई त्याच मित्रांनो नागपूर मनमाड या ठिकाणचे असलेले कांदा बाजारभाव पुणे या ठिकाणचे बाजारभाव संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील आताच्या क्षणाची आलेली संपूर्ण ताजे अपडेट कांदा भाव संदर्भातील संपूर्णपणे जाणून घेत आहोत. चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतोय. स्क्रीन शकता जसं की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता महत्त्वाची अपडेट आहे. शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघा. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा. लासलगाव विंचूर त्याच मित्रांनो या ठिकाणी बघितलं येवला अंदरसूल या ठिकाणची कांद्याची काय मार्केट आहे संपूर्णपणे जाणून घेत आहोत. चला तर मित्रांनो सुरुवात करतो आहे. जसे की तुम्ही या ठिकाणी स्क्रीन शकता कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई कांदा बटाणा मार्केट 16 एप्रिल 2026 रोजी आवक 9,277 क्विंटलची दाखल झालेली आहे. तर कमीत कमी 700 जास्तीत जास्त 1300 आणि सरासरी 1000 रुपयापर्यंतचे बाजारभाव आहे. त्यानंतर बाजार समिती नागपूर लाल कांदा कमीत कमी 1000 जास्तीत जास्त 1200 आणि सरासरी 1150 रुपयापर्यंतचे मार्केट. मनमाड या ठिकाणी लाल कांद्याला कमीत कमी 300 जास्तीत जास्त 900 आणि सरासरी 750. त्याच मित्रांनो या ठिकाणी बघितलं तर पुणे पिंपरी लोकल कांद्यासाठी कमीत कमी 500 जास्तीत जास्त 1200 आणि सरासरी 850 रुपयापर्यंतचे मार्केट आहे. त्यानंतर बाजार समिती येवला अंदरसूर या ठिकाणी बघू शकता उन्हाळ्याच्या कांद्यासाठी आवक 1000 क्विंटलची दाखल झालेली आहे. कमीत कमी 106 जास्तीत जास्त 951 सरासरी 825 रुपयापर्यंतचे मार्केट आहे. एकंदरीत त्यानंतर लासलगाव विंचूर उन्हाळी कांद्यासाठी आज आवक जर बघितली तर 4500 क्विंटलची दाखल झालेली आहे. कमीत कमी 500 जास्तीत जास्त 1552 सरासरी 1075 रुपयापर्यंतचे मार्केट आहे. मनमाड या ठिकाणी उन्हाळी कांद्यासाठी 4000 क्विंटलची आवक दाखल झालेली आहे. कमीत कमी 500 जास्तीत जास्त 1300 आणि सरासरी 1000 रुपयापर्यंतचे मार्केट चालू आहे. आणि भुसावळ या ठिकाणी उन्हाळी कांद्यासाठी 127 क्विंटलची आवक झाली आहे. कमीत कमी 500 जास्तीत जास्त 1000 सरासरी 800 रुपयापासून ते 1300 रुपयापर्यंतचे सरासरी दर आहेत. आणि कमीत कमी या ठिकाणी 100 रुपयापासून ते 500 रुपयापर्यंतचे मार्केट आज रोजी नाशिक जिल्हा नगर जिल्हा या ठिकाणचे आपण जे काही मार्केट बाजार समितीचे बघितले ते दाखवले गेले आहे. धन्यवाद. अपडेट होतोपर्यंत महाराष्ट्र धन्यवाद.